नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी. आवाज महाराष्ट्राचा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. यवतमाळ जिल्हा रुग्णालयामध्ये संतापजनक प्रकार समोर आलाय. शवविच्छेदनासाठी शवागृहात ठेवलेला मृतदेह कुजल्याची माहिती आहे. दुसऱ्या दिवशी मृतदेहाची अशी अवस्था झाली होती की कुटुंबियांनाच मृत महिलेची ओळख पटवता येत नव्हती. कर्मचाऱ्यांनी शवविच्छेदनानंतर महिलेचा मृतदेह शवागृहात बंद पडलेल्या फ्रीझरमध्ये ठेवला होता. त्यामुळे मृतदेह कुजल्याची माहिती आहे आणि यावरून महिलेच्या कुटुंबियांकडून संताप व्यक्त करण्यात आलाय. कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. धक्कादायक अशी ही घटना यवतमाळमध्ये घडलेली आहे. या ठिकाणी रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह हा फ्रीजमध्ये ठेवलेला होता. मात्र तो फ्रीज बंद होता. त्याच्यामुळे एक जे विशिष्ट टेम्परेचर हवं असतं मृतदेह ठेवण्यासाठी ते नव्हतं आणि अशामध्ये एकाच दिवसात या मृत महिलेचा मृतदेह कुजला आणि त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर जो हलगर्जीपणा रुग्णालयाकडून करण्यात आला त्यांच्यावर कारवाई करावी, कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. आता या प्रकरणामध्ये काही कारवाई होते का ते बघावं लागेल. यानंतर आपला महाराष्ट्रामध्ये घेऊयात आज दिवसभरातल्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा. एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची विधान भवनातील शिवसेनेच्या कार्यालयामध्ये भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये 5 मिनिटं चर्चा झाली. मिसिंग लिंक विषयी सोशल मीडियावर खोटी पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी हा गर्भित इशारा दिलाय. डोंबिवलीमधील रुग्णालयातील मारहाण प्रकरणी अखेर नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक करण्यात आली आहे. डॉक्टर आणि महिला कर्मचाऱ्यांना मारहाण करणं नगरसेवकाला भोवलंय. मानखुर्दमध्ये एकावर नशेतल्या 2 गुंडांकडून धारदार हत्यारानं हल्ला करण्यात आला. मानखुर्द पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. जखमी गायकवाड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चर्चगेटमधील प्रसिद्ध आईस्क्रीम पार्लर के रुस्तमवर एफडीएनं कारवाई केली आहे. मुदत संपलेले फ्लेवर्स उंदराचा बावर आढळल्यानं परवाना निलंबित करण्यात आलाय. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आळंदीतून प्रस्थान झालंय. हजारो वारकऱ्यांची आळंदीमध्ये मांदियाळी पाहायला मिळाली. यावेळी ज्ञानोबा महाराजांच्या जयघोषानं आळंदी दुमदुमली. नाशिक महापालिकेच्या कारभाराचं पहिल्याच पावसात वाभाडे निघाले. नाशिक शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं तर काही घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलं आणि यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. मंत्री गिरीश महाजन यांनी गोदावरी नदी परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी केली. महाजनांनी अधिकाऱ्यांकडून पूरस्थितीची माहिती जाणून घेतली. पावसामुळे पुणे मुंबई महामार्ग बंद होता. त्यामुळे गोकुळच्या सुमारे 70,000 लिटर दूध विक्रीवर परिणाम झाला. 2 दिवसात ही विक्री नियमित होईल असा अंदाज संघाकडून व्यक्त करण्यात आलाय. नाशिकमध्ये पहिल्याच पावसात सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागलाय. सोमेश्वर धबधब्याचं रौद्र रूप समोर आलं. यामुळे धबधबा परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आली. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आला. रहिवासी भागात पुराचं पाणी शिरलं. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान अमरधामकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. पालघर जिल्ह्यात गेले 2 दिवस अतिमुसळधार पाऊस पडला. विशेषतः जव्हार, मोखाडा, विक्रमगड या तालुक्यांमध्ये धुवाधार पाऊस झाला. मात्र आज सकाळपासून पावसानं थोडी उसंत घेतली आहे. गेले 2 दिवस पडणाऱ्या अतिमुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं होतं, पण आता ते पूर्ववत होताना दिसतंय. रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे आंबा नदीनं धोका पातळी ओलांडली आणि पूर परिस्थिती निर्माण झाली. सद्यस्थितीत नागोठाणे शहर आंबा नदीच्या पुराच्या पाण्याखाली आहे. संपूर्ण शहराला पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय. त्यामुळे अनेक व्यापारी हे दुकानदारांचे मोठे नुकसान झालं आहे. नागोठाणेकरांची चिंता वाढली आहे. सिंधुदुर्गमधील शिरगाव, साळशी आणि कणकवली भागामध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. साळशीमध्ये रस्त्यावरील मोरी खचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. सध्या या मार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. या मार्गावरून कणकवलीच्या दिशेनं मोठ्या प्रमाणामध्ये एसटी किंवा प्रवासी वाहतूक होत असते. संबंधित ठेकेदारांनी बनवलेल्या मोरीच्या कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्न उपस्थित केला जातोय. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान अंधेरी परिसरात झाड कोसळलं आणि एका वाहन चालकाला दुखापत झाली. ही घटना आज घडलेली आहे. झाड अचानक वाहनावर कोसळलं. त्यामुळे चालक जखमी झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीनं मदत कार्य सुरू केलं.
जखमी वाहन चालकाला प्राथमिक उपचारानंतर जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मागील आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात नवी मुंबईमध्ये तब्बल 324 झाडं पडली आहेत. यामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालंय. नवी मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या उद्यान विभागानं पावसाळापूर्वी कामांची पोलखोल झाली. माटुंगाच्या किंग सर्कलमध्ये एक मोठं झाड कोसळलं. पावसामुळे मुंबईमध्ये झाड पडण्याचं सत्र सुरूच आहे. सुदैवानं या आत्ताच्या झाडपडीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. रत्नागिरीमध्ये वेगवान वाऱ्यामुळे घरावर झाड कोसळलं. यात घराचं मोठं नुकसान झालं. ग्रामस्थ आणि प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. सुदैवानं इथं जीवितहानी झाली नाही. ठाण्यात सलग 5व्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे आजही शिळफाटा परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय. त्यामुळे वाहतूक मोठी ठप्प झाली. मुख्य रस्ते आणि सखल भाग पाणी साचल्यामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी साचलं. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरीमधील खेड शहराला वर्षभर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे बोरज धरण मुसळधार पावसामुळे तुडुंब भरलेलं आहे. ओव्हरफ्लो होत आहे. ब्रिटिश काळामध्ये दगडी बांधकामातून उभारण्यात आलेले हे ऐतिहासिक धरण आहे. आता पूर्ण क्षमतेनं भरलंय आणि धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरीमधील खेड तालुक्यातल्या भोसते घाटामधील अवघड वळणावर महामार्गाचा दरीकडील भाग अक्षरशः खचू लागलाय. नव्यानं बांधलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावर मोठमोठ्या आणि खोल भेगा पडल्यात. या भेगा बुजवण्यासाठी ठेकेदाराकडून सिमेंट भरून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली असली तरी जमिनीची खचण्याची प्रक्रिया थांबलेली नाही. उलट दिवसेंदिवस भेगा अधिक रुंदावत आहेत. दरीकडील भाग सतत खाली सरकत असल्याचं स्पष्ट दिसतंय. पेठमध्ये स्मशानभूमीत अडकलेल्या मनोरुग्णाची ग्रामस्थांकडून सुटका करण्यात आली. पुरात अडकल्यानं जेसीबीच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली. चाकण परिसरातील पुणे नाशिक महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांनी केली. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये संततधार पावसामुळे गोंड बस्ती परिसरातील एक घर अचानक कोसळलं. या दुर्घटनेमध्ये 2 मुली ढिगाऱ्याखाली अडकल्या. त्यातली एक चिमुरडी सुखरूप असून दुसरीची परिस्थिती चिंताजनक आहे. स्थानिकांच्या मदतीनं तिला बाहेर काढलं. प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी जळगावला हलवल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर पाणी साचलं. नागोठाणेजवळ मुंबई गोवा महामार्गावर पाणी साचलं. त्यामुळे वाहन चालकांची कसरत होतीये. पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानं आता शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलंय. नारंगी नदीला आलेल्या पुरामुळे परिसरातील शेकडो एकर भात शेतीचं मोठं नुकसान झालंय आणि नुकतीच लावणी करण्यात आलेली भाताची रोपं अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. तर ज्या शेतांमधील पाणी ओसरलेलं आहे तिथली रोपं पाण्याखाली सडू लागली आहेत. कर्जत तालुक्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला. त्यामुळे चिल्लर नदीला पूर आला. शेलू गावात उल्हास नदीचं पाणी शिरलं. आंबिवली नदीचा बंधारा फुटला. त्यामुळे पूरस्थिती अधिक गंभीर बनली. अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. यानंतर आपला महाराष्ट्रामध्ये इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. मात्र त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी. ब्रेकनंतर बातमी खेडमधली. सह्याद्रीच्या डोंगर कपारीमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. जगबुडी नदीनं विक्राळ रूप धारण केलं आहे आणि 10 मीटरची पाण्याची पातळी गाठली आहे. जगबुडी नदीच्या वेगवान प्रवाहाचा रौद्र रूप पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय आणि प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आहे. ओडिशामधील प्रसिद्ध जगन्नाथ रथ यात्रेच्या निमित्तानं न्यूज 18 ओडिशानं नीलाचल पदयात्रेचं आयोजन केलंय. भक्तीसोबतच आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न या पदयात्रेतून करण्यात आला. विशेष म्हणजे मोठ्या संख्येनं नागरिक या पदयात्रेमध्ये सहभागी झाले. यानंतर आपला महाराष्ट्रामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी. रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय.
त्यामुळे खेडमध्ये जगबुडी नदीला पुराचा विळखा पडलेला आहे। बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलं आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। इथला आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी। मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे खेडची बाजारपेठ दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलेली आपण बघू शकतो। या ठिकाणी 2 दिवसापूर्वी देखील मोठा अतिवृष्टीचा पाऊस झाला आणि या ठिकाणी बाजारपेठ जी पाण्याखाली गेली होती। आता काही वेळापूर्वी या ठिकाणी पुन्हा एकदा खेडच्या बाजारपेठेतली शेकडो दुकानं या ठिकाणी आता पाण्याखाली जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघू शकतो की जवळपास 3-3.5 फूट पाणी आहे। खालच्या बाजूला मात्र पाण्याचा जो आहे तो पातळी आहे ती देखील जास्त आहे। काही व्यापारी आहेत आपल्यासोबत जे आता दुसऱ्यांदा पुराच्या पाण्यामुळे आपल्या दुकानामधील जो माल आहे तो सुरक्षित हटवण्यासाठी धडपड करतात। काका मला सांगा दुसऱ्यांदा या ठिकाणी पुराचं पाणी शिरलेलं आहे। रविवारी दुपारी आलं होतं। हां हॅलो, हां बोला। रविवारी दुपारी आलं होतं 3:30 वाजता स्पीडला 4ला आणि आता परत दुसऱ्यांदा आलं। फक्त सोमवार मंगळवार गेला, बस बुधवार। आपण बघू शकतो की ही जी निवाचा तळ आहे या निवाच्या तळामध्ये या ठिकाणी जवळपास आता इतक्या मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे। कपड्याची दुकानं आहेत, शिलाईचे। काका मला काय सांगाल, पुन्हा दुसऱ्यांदा पाणी या ठिकाणी भरले, किती वेळा दुकानं तुम्हाला किती त्रास होतो सारखं जेव्हा पाणी येईल जेव्हा पाणी येईल तेव्हा आमचं माल आम्हाला सुरक्षित ठिकाणी हलवावं लागतं। काहीतरी प्रशासनाने या पाण्याविषयी किंवा या परिस्थितीवरती काहीतरी मोठा निर्णय घ्यावा। पण गाळ काढलं आता 2 वर्षापासून गाळ काढलेला आहे, प्रशासन गाळ काढतंय, उत्तम काम चालू आहे। तरी देखील ह्या पाण्याचा प्रवाह किंवा पाण्याचा ओघ या परिस्थितीवरती काहीतरी नियंत्रण असावं किंवा काहीतरी सतर्कता यावी, यासाठी प्रशासनाने पुरेपूर काम करावं अशी आमची सर्व व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे। गाळ काढला जातोय, मात्र गाळ काढून सुद्धा अतिवृष्टीमुळं अति पावसाच्या पडण्यामुळं पुन्हा एकदा जी बाजारपेठ आहे ती पाण्याखाली जाते। या ठिकाणी आपण बघतोय की संपूर्ण परिसर हा पाण्याखाली गेलेला आहे। निवाचा तळ आहे, गांधी चौक आहे, पानगल्ली आहे, त्याच्यानंतर गुजराळी आहे, साफा मशीद चौक आहे। या ठिकाणीची जी आता खेड शहरातली जी बाजारपेठ आहेतली गल्ल्या आहेत ह्या सर्व आता जलमय झालेल्या आहेत। पावसाचा जोर आता जरी थोडासा थांबला असला तरी अनेक भागामध्ये कोसळधार पाऊस पडतोय आणि नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची देखील शक्यता आहे। जर पाण्याची पातळी वाढली तर आपण जिथे उभे आहोत तिथेच 5 ते 6 फूट पाणी पुन्हा वाढू शकतं। पुन्हा बचाव कार्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर तर आहेच, परंतु पुन्हा बचाव कार्य जे आहे हे सुरू करावं लागेल। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 मराठी, खेड, रत्नागिरी। बातमी आहे मुंबईमधल्या कुर्ला नेहरू नगरमध्ये शमीम टॉवरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। मित्रांसोबत खेळत असताना लिफ्टच्या बाहेरील दरवाजाला टेकलेल्या मोहम्मद जैन जमीर तहसीलदार या 11 वर्षांच्या मुलाचा तोल जाऊन तो थेट लिफ्टच्या डकमध्ये पडला आणि लिफ्ट 3ऱ्या मजल्यावर असताना 10व्या मजल्यावरील लिफ्टचे बाहेरील दार अचानक उघडलं। त्यामुळे मुलगा खेळता खेळता थेट खाली कोसळून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे। जखमी झालेल्या मुलाला सायन रुग्णालयात दाखल केलंय, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे आणि तपास सुरू केला आहे। लिफ्टच्या देखभालीमध्ये किंवा व्यवस्थापनाकडून निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। ही घटना CCTVमध्ये सुद्धा कैद झाली आहे। या घटनेमुळे विभागात हळहळ व्यक्त केली जाते। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आंबेगाव तालुक्यातल्या बोरघर, कोकणेवाडी परिसरात ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत। शेतीभोवतीचे बांध फुटल्यानं पाण्याच्या प्रवाहात भाताची रोपं वाहून गेली आहेत। शेतीत चिखल आणि गाळ साचला असून अनेक एकरावरच्या भात शेतीचं नुकसान झालंय। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातही नारंगी नदीला आलेल्या पुरानं शेकडो एकरावरच्या भात शेतीचं नुकसान झालं। नुकतीच लावणी करण्यात आलेली भाताची रोपं पुराच्या पाण्यात वाहून गेली, तर जिथं शेतांमध्ये पाणी ओसरलं तिथं रोपं सडू लागल्याचं चित्र आहे। काही ठिकाणी सुपीक माती वाहून गेल्यानं संपूर्ण भात शेती उद्ध्वस्त झाली आहे। शहापुरात सुद्धा मुसळधार पावसानंतर भात शेतीचं नुकसान झालं। 500 ते 1000 रुपये किलो दरानं आणलेल्या भाताचं बियाणं वाहून गेलं। आधीच पाऊस उशिरा आला, त्यात लावलेलं पीक वाहून गेल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय।
सतत 5 दिवसाच्या पडत्या पावसाने पूर्ण बियाणं वाहून गेलं. निघालेलं बियाणं ते पण पूर्ण नष्ट झालं. आणि आता याच्या पुढं पेरणी करायची कशी ही प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांना पडली. एक तर पहिल्यांदाच पाऊस उशिराने आला आणि उशिराने पाऊस झालं तरी पण पावसाने एवढं थैमान घातलं आहे तर पेरलेलं बियाणं एवढं महागडं बियाणं आणून शेतकऱ्यांनी पेरून टाकलं. पण ते आता ह्या पावसाने सगळं धुवून नेलं. तर आता परत पेरणी करायची म्हणजे एवढे दिवस आता परत पेरणी करायला भातही आमच्याकडे शिल्लक नाही आणि एवढा महागडा भात आणायचा कुठून. एवढा मुसळधार पाऊस का म्हणजे शेतात काही चिखलही राहिला नाही ना, माती पण राहिली नाही. सर्व भाता पेरलेला भात वाहून गेलेले आहे. याच्या पुढे आता एकशे प्रश्न शेतकऱ्यापुढं उभा राहिला आहे का हे भात आणण्यासाठी आता शेतकऱ्याकडे पैसे पण नाहीत. 500 रुपये किलोचा भात आहे आणि मग आता पुढची पेरणी करायची का नाही करायची हे पण प्रश्न उभा राहिलेला आहे. पुणे आणि मुंबईला जोडणाऱ्या कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्यानं विधानसभेत विरोधकांनी गोंधळ घालत सरकारला अनेक सवाल विचारले. दरम्यान विरोधकांच्या सगळ्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खरमरीत उत्तर दिलं. हे असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले. जयंतराव 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला. यांच्या थोबाळावर टिचून. आणि सवाल हा नाही आहे अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. आजमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही. जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. मुंबईतल्या भांडूप भागात बेस्ट बसचा विचित्र अपघात पाहायला मिळाला. भांडूप पश्चिमेतल्या कोकण नगर भागात बेस्ट बसनं एका पादचाऱ्याला धडक दिली. या धडकेत हा पादचारी जखमी झालाय. बेस्ट बसनं दिलेल्या धडकेत हा पादचारी झाडाची मोठ्या आकाराची कुंडी आणि बसच्या मागील भागाच्या मधोमध अडकला. बेस्ट बस आणि झाडाच्या कुंडीत अडकलेल्या या पादचाऱ्याची सुटका करण्यासाठी मुंबईकर पुढे सरसावले. या बेस्ट बसला धक्का देत या प्रवाशांनी या पादचाऱ्याची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मुंबईकरांनी दाखवलेल्या एकीनं पादचाऱ्याची सुखरूप सुटका झाली. या पादचाऱ्याला बेसनं धडक दिल्यानं हा पादचारी जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात अनेक वाहनांचं सुद्धा नुकसान झालं. तर अतिशय विचित्र असा हा अपघात झाला. पण मृत्यू समोर असताना सुद्धा मुंबईकरांच्या एकीनं अनेक हात जेव्हा एकत्र येतात तेव्हा मृत्यूच्या दाढेतून सुद्धा या सगळ्यात बाहेर काढता येऊ शकतं. हा मेसेज आज मुंबईकरांनी दिलेला आहे आणि एकाचा जीव वाचवलेला आहे.